मनपूर्वक स्वागत करतो। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये काही राजकारणी मंडळी पुन्हा एकदा भावनिक राजकारण करत आहेत। पुन्हा एकदा समाजामध्ये स्वतःचं काम न मांडता केवळ भावनिक भ्रम पसरवून काही मुद्दे पुढे रेटत आहेत। याविषयी आपल्याशी विस्तृत संवाद साधण्यासाठी आज माननीय नितीनजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मी काळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासोबत संवाद साधावा। नमस्कार। आज जाहीर लोकसभेचा जाहीर प्रचार आता संपतोय आणि या 15 दिवसाच्या प्रचाराच्या कालावधीमध्ये प्रचंड धुराळा, आरोपाची राळ, न केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं, भावनिक राजकारण करायचं, सतत तीच कॅसेट वाजवायची, संवेदनशील असलेल्या, भावनाप्रधान असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जनतेला भावनेच्या हिंदोळ्यात झोके देऊन आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर सतत करतायत। सतत प्रत्येक भाषणामध्ये, जाहीर सभेमध्ये, कॉर्नर सभेमध्ये एक टेप त्यांनी वाजविली आणि त्याचा तर कळसच काल 2 दिवसात केला की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। म्हणजे हे बिना धनाचे ही निवडणूक लढवतात। मी सर्व अर्थानं दुबळा आहे असं सतत लोकांना सांगायचं आणि जिल्ह्यात काही आता जत्रा सुरू आहेत, काही जत्रा झाल्यात, ते धन्ना मन्ना नावाचा एक जुगार असते। त्या जुगारामध्ये तो मालक आपले स्वतःचे 2-4 खेळाडू माणसं त्या ठिकाणी उभा करतो आणि ते पैसे लावतात आणि पैसे लावल्यावर ते जिंकतात हे बघून सर्वसामान्य जत्रेकरू, यात्रेकरू, त्या ठिकाणी आलेले भाविक असतील, हे असतील, ते त्यांच्या फसव्या प्रकाराला, डावात फसतात आणि ते पैसे लावतात आणि तो सगळा पैसा तो मालक काढतो। असा काहीसा प्रकार या मध्यंतरीच्या काळात झालेला दिसतोय। धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असं म्हणून निश्चित भावना चांगली असेल माहीत नाही। शेतकऱ्यांनी 10,000 रुपये दिले, दुसऱ्यांदा माजी सैनिक ह्यांनी काही पैसे दिले, तिसरे पैसे दिले, 4 लोकांनी पैसे देऊन समस्त जिल्ह्यात असं वातावरण तयार केलं आणि या वातावरणाला भुलून एका कोवळ्यापूर्वीनं, जी अजून तेवढ्या वयाची झाली नाही, तिला मॅच्युरिटी आली नाही, भावनेच्या ह्या भरात त्या कोवळ्यापूर्वीनं, त्या तरुण मुलीनं चिंचा फोडून चिंचोके जे काढलेले असतात त्या चिंचोके विकून 1600 रुपये ओमप्रकाश राजे निंबाळकरांना प्रचाराला दिले। मी त्या मुलीच्या भावनेची कदर करतो। आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी त्या भावनेला सलाम करतो। नक्की चांगली भावना आहे, पण भावनेसाठी वातावरण निर्माण केलं। जर त्या भावनेपोटी चिंचोके विकून त्या मुलीनं
1600 रुपये जे काही रक्कम असेल ती ओमप्रकाश राजे निंबाळकरांना दिली. तर ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी प्रचारकांना माझी विनंती आहे, इतकं त्या मुलीच्या भावनेशी खेळू नका. कारण आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी काही गोष्टी विचारायला त्या ठिकाणी विचारणार आहे. लाव रे व्हिडिओ. हा नाही रे, आलाय का तो व्हिडिओ? कुठे आहे? डाउनलोड झाला का? मोठा करा ना त्याला, मोठा करता येत नाही का? कुठे गेला? झालं का? मी व्हिडिओची क्लिप पण तुम्हाला देणार आहे. आता आपण हा व्हिडिओ पाहिला. हा शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचारासाठी पैसे देऊन माणसं आणली. चिंचोखे विकून ज्या मुलीनं प्रामाणिक भावनेनं तुम्ही केलेल्या वातावरणाला भुलून पैसे दिले, त्या मुलीच्या भावनेला हात घालून त्या भावनेची तुम्ही प्रतारणा करून ती भावना तुम्ही तुडवली आहे. 1600 रुपयात तुम्ही आज असे पैसे देऊ शकता? ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या पाठीराख्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही एकीकडे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणता. ही एक क्लिप आहे, ही काही हलगी वाजवणाऱ्यासारखी मॉर्फ टीप नाही आहे व्हिडिओ केलेला. एक आहे. अशा प्रत्येक कॉर्नरला त्यांचे काल लाखो करोडो रुपये वाटले गेले. आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे की 1600 रुपये, 10,000, 10,000, 10,000, 30,000, 31,600 रुपयातनं, म्हणजे 31,600 रुपयाचे काल ही वाटप होतं का? आणि त्याचसोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लोकांच्या भावनेशी खेळायचा अधिकार कोणी दिला? या निमित्तानं तुम्हाला त्यांना प्रश्न विचारतो. ह्यांचं नेहमीच असं आहे, पहिल्या इलेक्शनला त्यांच्यासोबत जे होते ते आत्ता ज्यांनी त्यांना पहिल्यांदा मदत केली त्याच्यातला एकही माणूस त्यांच्यासोबत नाही. ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून त्यांच्या तेरणीला मदत केली, बँकेकडं गहाण ठेवून कर्ज काढून ह्यांना तेरणा चालविण्यासाठी पैसे दिले,
त्या तांबारे नावाच्या शेतकऱ्याला आत्ता पंढरपूरला मठामध्ये राहायची पाळी येते. त्याच प्रमाणात नाना माने नावाचा गौरचा शेतकरी, त्यांनी यांच्या अशाच भूलथापाला बळी पडून स्वतःच्या शेतीवर कर्ज काढून यांना मदत केली. त्यांची शेती 4 दिवसापूर्वी बँक नोटीसच्या माध्यमातून जप्त करते. ढवळे नावाच्या शेतकऱ्यानं, जो शिवसैनिक होता, ह्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, अशा ढवळे नावाच्या शेतकऱ्यानं कर्जापोटी दिलेली जमीन, गहाण खत करून दिलेली जमीन आता वाचवू शकत नाही म्हणून दुर्दैवी आत्महत्या केली. त्या ढवळेच्या पत्नीचं कुंकू कोणी हरवलं, त्या लहान कच्च्या बच्च्या मुलाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र कोणी हरवलं. मला वाटतं की हा सगळा देखावा आहे. ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई नाही आहे. ही भ्रष्ट मार्गानं कमवलेल्या त्यांच्या काळ्या पैसा तेढणामध्ये असेल किंवा मागच्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून कमवलेला पैसा हा वापरायचा, परंतु दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. मला आपल्या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हे पैसे वाटून तुम्ही ज्या प्रकारे आता भ्रष्ट मार्गाचा तुम्ही अवलंब केलात, कुठल्या तोंडानं तुम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सामोरं जाणार आहेत, हा प्रश्न आपल्या माध्यमातून विचारत आहे. धन्यवाद. जाईल. आज दुपारी आम्हाला तो व्हिडिओ मिळाला आहे. तातडीनं त्याच्यावर उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. तेरणामध्ये भ्रष्ट मार्गाने पैसा कमवला होता, त्यावेळेस आपणही त्यांचे साथदार होतो. तेरणामध्ये आपणही साथदार होतो. संजय निंबाळकर असतील किंवा त्यावेळेस तत्कालीन 3-4 जे भारतीय जनता पार्टीचे होते, ह्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून संचालक संजय निंबाळकर, त्रिंबक शेळके, आणखी 3 संचालकांनी 2010मध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अशा गैरकारभाराला कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे पण दिले होते. त्यानंतर महायुतीकडून त्यांना आमदार केले गेले. त्यावेळेस तुम्हाला प्रश्न नाही केला, आपण आमदार केला, त्यांचा प्रयत्न केला. माणूस कसा आहे, काय वागतो, कसा वागतो, हो जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत राहू कळत जाईल, तसं तसं त्यांचं स्वरूप कळतं. आज आम्हीच नाही, असंख्य कार्यकर्ते, परवा बिभीषण काळे कंटाळून राजीनामा देऊन त्यांच्यासोबत जे संचालक होते ते पक्षात प्रवेश करते झाले. शेवटी नारळ 15-20 रुपयाचा तो कळत नाही, लवकर येणार, लक्षात येत नाही. जसं लक्षात आलं आम्ही आता प्रकट त्यांना विरोध करतोय. कारण मोदी साहेबांनी सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की प्रधानमंत्र्यांना जर काय संकटात राष्ट्रवादी कसं पाहतो. सर, मी आज जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीचा जो प्रचार केला जातो, प्रामाणिक भावनेनं चिंचा फोडून चिंचोके विकून आलेले पैसे मला मिळाले आणि त्या मुलीच्या भावनेशी खेळण्याचा जो प्रकार केला जातो, त्याच्या संदर्भात ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठीची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मी जिल्ह्याच्या पातळीवरचा एक कार्यकर्ता आहे. हे विषय मोठ्या पातळीवरचे आहेत. मी तेवढ्या
स्वरूपात बोलू शकणार नाही, त्यांच्यावर बोलू शकणार नाही, कारण ते राज्यस्तराचे नेतृत्व आहे. राज्यस्तरीय जरी पद असलं तरी ते राज्याचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना काही बोलायचं असतं तर आमचे देवेंद्र भाऊ आहेत, आमचे केशव उपाध्याय आहेत, आमचे प्रमुख जे प्रवक्ते आहेत ते त्यावर अधिक भाष्य करू शकतात. आता आम्ही भाजपमध्ये महायुतीचेच पदाधिकारी आहेत. आता मी तर प्रचारात ऐका, आता ऐका, आता एक 5-10 मिनटात प्रचार संपणार आहे, जाहीर प्रचार. आज सगळ्या ठिकाणी आमच्या रॅल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सभा बैठका चालू आहेत. त्यामुळं आत्ता महेंद्रजी दुर्गुडे उमरियामध्ये आहेत, तानाजीराव सावंतसाहेब राणादादा परांड्यामध्ये सभा आणि रॅली करत आहेत, ठाकूरसाहेब परांड्याला आहेत, मिलिंद पाटील भूम आणि वाशीला आहेत. असे प्रत्येक पदाधिकारी हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आम्ही सैनिक म्हणून आहे त्या साधन सामुग्रीसह लढाई करत असल्यामुळं आत्ता हा जेव्हा 3-3:30 वाजता हा व्हिडिओ मिळाला, तातडीनं आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची बाजू मांडतो आहे. साहेब, किती खोटं बोलावं आणि किती रेटून बोलावं. राष्ट्र पातळीची निवडणूक कुठं हलगीवाल्यावर आणि डबलीवाल्यावर घेऊन जायचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे. प्रत्येक सभेमध्ये, कॉर्नर सभेत, जाहीर सभेत, हे माझं दुर्दैव आहे. मला वाटतं आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे, माझ्यासारख्या संवेदनशील राजकीय कार्यकर्त्याचं दुर्दैव आहे की राष्ट्र पातळीवरचा एकही विषय, कालची मला इनपुट्स मिळाले त्यांच्या भाषणातले, एकही राज्य पातळी, राष्ट्र पातळीवरचा विषय न घेता हलगी, डबली हे विषय नाहीत. ते असं म्हणाल तर ग्लाससुद्धा गळायला लागला. हा उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना आम्ही निदर्शनास आणून दिलं आहे. ते त्या संदर्भात अधिकची कारवाई करतील. जी काही कारवाई करतील ती उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी करतील. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इच्छुक असेपर्यंत पक्षाकडे मागणी करतो, आम्ही त्यामध्ये होतो. परंतु ज्या क्षणाला पक्षानं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली त्यानंतर सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचारामध्ये भाग घेतला. त्यामध्ये गुण साहेब असतील, बसवराज मंगरुळे साहेब असतील, सुधीर अण्णा असतील. बसवराज मंगरुळे साहेब हे संभाजीनगरचे माजी जिल्हाध्यक्ष. ऐका ना साहेब,